Namaskar dear student. Today we are seeing next portion of big data, big insight. Yesterday we have seen here the what is big data. I hope that you understand here what is big data. Big data is available in petabytes and exabyte. मोठ्या प्रमाणामध्ये बिग डाटा आपल्याजवळ अव्हेलेबल असल्याचं इथे आपल्याला आपण पाहिलेलं होतं आणि त्याची आपण इन्युमरेबल डाटा आपल्याजवळ अव्हेलेबल आज असल्याचं इथे सांगितलेलं आहे. त्यानं देन वी हॅव सीन हेअर युजेस ऑफ बिग डाटा. वी हॅव अव्हेलेबल बिग डाटा आपल्याजवळ अव्हेलेबल आहे मोठ्या प्रमाणात आणि हा काही एक्झाम्पलच्याद्वारे रायटर has told us here that where we use the big data for the comfortable of people, लोकांच्या कम्फर्टेबलसाठी, लोकांच्या सोयीसाठी, कन्व्हिनियन्ससाठी कुठे आज बिग डाटा यूज केला जाते त्याचे काही एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेले आहे. बिग डेटा इज यूज इन मेनी प्लेसेस, व्हेरियस प्लेसेस बिग डेटा इज यूज. फर्स्ट हिअर रायटर टोल्ड लोकेशन ट्रॅकिंगमध्ये आपण यूज करतो म्हणून सांगितलं. देन हिअर इन सेकंड पॉईंट अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न, वेदरचं पॅटर्न अंडरस्टँड करण्यासाठी बिग डेटा इज यूज. टुडे वी आर गोइंग टू सी थर्ड पॉईंट हेल्थ केअर इंडस्ट्री. हेल्थ केअर इंडस्ट्री uses today big data and here is given information about healthcare industry. Here is given information on page number 37. I think all of you have a textbook now and now you see third point on page number 37. Healthcare industry. Today we see that people have become health conscious. कॉन्शियस म्हणजे जाणीव. लोकांना आज आपण पाहतो का आपल्या हेल्थविषयी जागरूकता निर्माण झालेली आहे. द स्मार्ट वॉचेस अदर विअरेबल हेल्थ ॲप इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डाटा ऑन आवर रिस्टवर. तुम्हाला माहीत असेल का वॉचेस लावल्या जातात, त्या वॉचच्या माध्यमातून आपल्या बॉडीचं टेम्परेचर वगैरे मॉनिटर केल्या जाते, नियंत्रण ठेवल्या जाते आणि त्याची पाहणी केल्या जाते. अँड धिस डाटा गोज टू ॲनालिटिक करण्यासाठी जात असतो, ॲनालिसिस करण्या. अदर विअरेबल दुसरे आपण जे विअर करतो त्याच्या माध्यमातून सुद्धा आपलं बॉडी टेम्परेचर वगैरे जात असते. हेल्थ ॲपच्या माध्यमातून आज आपण पाहतो का आपलं हार्ट रेट आहे तो चेकअप करता येतो. देन इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डाटा आणि हा डाटा कलेक्ट होत असतो अँड इट गेट. देन वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइस. आणि यांना म्हणून म्हटलेलं आहे का बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसच आहे का जे आपल्या रिस्टवर मनगटावर घड्याळ लावलेली आहे आणि ते आपलं बॉडीचं टेम्परेचर, ते आपल्या बॉडीचं आपल्या हार्ट रेट हे जर ते मेजर करत असेल तर ते काय आहे बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसेस आहे. डिव्हाइसेस म्हणजे साधनं आहे असं आपल्याला म्हणता येईल. दे डिटेक्ट अवर हार्ट रेट. त्या छोट्या छोट्या साधनामध्ये आपला हार्ट रेट काय आहे तो फाइंड आउट केला जातो. डिटेक्ट मीन्स फाइंड आउट. मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न. आपण झोप कशी घेतो. स्लीप इज इम्पॉर्टंट फॉर अवर हेल्थसाठी झोप हे महत्त्वाची आहे. तर झोपीचं पॅटर्न कसं आहे ते याच्यामध्ये मॉनिटर केलं जाते. कीप ए रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाईज. आपण एक्झरसाईज हाऊ मच टाईम, हाऊ मच स्पीडने आपण कोणत्या स्पीडने घेतो तर त्याचासुद्धा एक रेकॉर्ड ठेवला जातो. द डिस्टन्स वॉक एक्सेट्रा. आपण रनिंग करतो तर रनिंग हाऊ मच डिस्टन्स वी हॅव क्रॉस, किती डिस्टन्स आपण वॉक केलं ते सगळं रेकॉर्ड ठेवते. द ॲनालिसिस ऑफ धिस डाटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साईट अँड प्रोव्हाइड ए पर्सनलाइज. आणि हा बिग डाटा कलेक्ट केल्यानंतर द ॲनालिसिस ऑफ धिस
बिग डाटा अँड इट गोज टू द सॉफ्टवेअर. हा डाटा, पर्सनल डाटा जो सॉफ्टवेअरला मिळतो, मग त्याचं ॲनालिसिस होते. द ॲनालिसिस ऑफ दिस डाटा कलेक्टेड ऑन गिव्ह न्यू इनसाईट, आणि त्याच्यामुळे डीप अंडरस्टँडिंग प्राप्त होते. जे मेडिकल रिसर्चर असतात त्यांना इन्फॉर्मेशन भेटते त्याच्यामुळे. प्रोव्हाइड ए पर्सनलाइज अँड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. प्रत्येक व्यक्तीचं त्यांना ईच अँड एव्हरी, म्हणजे आपल्याला एखादा पेशंट आहे, समजून घ्या शुगरचा पेशंट आहे किंवा एखादा बी पीचा पेशंट आहे, याचं कसं काय म्हणजे याच्या शरीरामध्ये चालू आहे बुवा, चेंजेस होत आहे, तर ते त्याला पर्सनलाइज इन्फॉर्मेशन डॉक्टर गेट्स टुडे, डॉक्टरांना आज भेटत आहे. नाऊ ए डेज वी हॅव गॅजेट टू मॉनिटर ब्लड शुगर. आपल्याजवळ आज गॅजेट आहे. गॅजेट म्हणजे आर्टिकल, साधनं आहे आपल्याजवळ. गॅजेट आहे टू मॉनिटर ब्लड शुगर. आपल्या शरीरातली ब्लड शुगर वाढत आहे की कमी होत आहे हे गॅजेटच्या द्वारे कंट्रोल केले जाते. ब्लड प्रेशर, तसेच BP आपण त्याला म्हणतो. ॲट होम 24/7. 24/7 म्हणजे कंटिन्युअसली 24 तास, आठवड्यातले 7 दिवस, म्हणजे कंटिन्युअसली दे मॉनिटर. ते साधनं, ते गॅजेट आपल्याजवळ आज आहे, ते आपल्या शरीरातील जे चेंजेस होतात, ब्लड शुगर चेंज होते, ब्लड प्रेशर चेंज होते, तर त्याचं मॉनिटर करण्याचं काम आपल्या घरच्या घरी. वी हॅव टू नो हॉस्पिटलाइज, वी हॅव टू नो, वी डोंट वांट टू गो इन टू द हॉस्पिटल. आपल्याला आज हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे. आपण घरातल्या घरातच आपण हे सगळं 24/7 म्हणजे ऑलवेज मॉनिटर करू शकतो. अँड डॉक्टर टेक ए डिसिजन व्हॉट टाईप ऑफ मेडिसिन इज ऑफर्ड टू अस, आपल्याला द्यायचं. कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट अँड इन हॉस्पिटल्स टू. विथ द हेल्प ऑफ बिग डाटा द डॉक्टर्स कॅन हॅव with the help of big data the doctors can now have a better diagnosis of any ailment. आणि या बिग डाटाच्या सहाय्याने या एलमेंट आपल्याला, देर आर द व्हेरियस टाईप्स ऑफ एलमेंट. एलमेंट म्हणजे डिसीज आहेत. तर जे रोग आहे त्या रोगांवरचं एक्झॅक्ट, डिसीजवरचं एक्झॅक्ट असं मेडिसिन ते आपल्याला देतात. व्हॉट टाईप ऑफ डिसीज द पर्सन हॅज, पर्सनला कोणता डिसीज आहे बा, तर ह्या डेटाच्या द्वारे ते देत असतात. देन द इफेक्ट ऑफ एनी ड्रग, आणि आपल्या बॉडीवर एखाद्या ड्रग मीन्स मेडिसिनचा काय परिणाम होता, इफेक्ट होत आहे, ते सुद्धा ते फाइंड आउट करतात. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रेड्यूस. आणि या बिग डेटामुळे जे अननेसेसरी, नेसेसरीच्या अपोजिट वर्ड झालेला आहे, अन हे प्रिफिक्स लावलेलं आहे. तर अनावश्यक जे गेसवर्क होतं अगोदरचं ते काय कॅन बी सिग्निफिकंटली रेड्यूस झालेलं आहे, आज कमी झालेलं आहे. पास्ट रेकॉर्ड ऑफ द पेशंट कॅन बी मेंटेन अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन. अँड पास्ट रेकॉर्ड ठेवला जातो का, हाऊ पास्ट रेकॉर्ड म्हणजे अगोदर भूतकाळातील रेकॉर्ड ठेवला जातो आणि त्याचा उपयोग फ्युचरसाठी करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. हेल्थ कॅन बी ऑब्टेन, चांगलं हेल्थ मिळवण्यासाठी. बिग डेटा हेल्प इन मॉनिटरिंग द आउटब्रेक ऑफ एपिडेमिक. एपिडेमिक म्हणजे साथीचा रोग. जसं की आज हा कोरोना आहे. कोरोना काय झालेला आहे, कोरोना हा साथीचा रोग आहे. इट इज ए एपिडेमिक. तर ही याचा आउटब्रेक म्हणजे हे कसा प्रसार होत आहे बा, स्प्रेड कसा होत आहे, याच्यावर कंट्रोलिंग ठेवण्यासाठी, मॉनिटरिंग करण्यासाठी बिग डेटा इज यूज. टुडे वी सी दॅट देर इज अ ॲप इन अवर एव्हरीवन्स मोबाईल. गव्हर्मेंट हॅज गिवन अस, गव्हर्मेंटनं आपल्याला सांगितलेलं आहे का आरोग्य सेतू ॲप हे डाउनलोड करा आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला एखादा पेशंट, एखादा व्यक्ती ज्याला कोरोना झालेला आहे, तर त्या कोरोना झालेला व्यक्ती तुमच्या जवळ येत आहे का, त्याचं तुम्हाला ब्लूटूथच्या माध्यमातून यू गेट इन्फॉर्मेशन ऑन युअर मोबाईल. म्हणजे आज एवढं तुम्हाला टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे आणि बिग डेटाच्या माध्यमातून यू गेट ए सजेशन, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. मॉनिटरिंग द आउटब्रेक ऑफ द एपिडेमिक अँड डिसीज. जस्ट व्हेन यू पोस्ट युअर मेसेज, जेव्हा तुम्ही मेसेज पोस्ट करता, आय एम डाऊन विथ फ्ल्यू, आय हॅव ए फ्ल्यू, असं तुम्ही रिलेटिव्सला मेसेज पाठवता किंवा तुमच्या फ्रेंडला पाठवता, व्हॉट्सॲपवर पाठवता, फेसबुकच्या माध्यमातून पाठवता, तर त्यावेळेला इट गिव्स टू द
गव्हर्मेंट आल्सो. इट गिव्ह टू द डॉक्टरला सुद्धा तो भेटते, रिसर्चर्सला भेटते का कोणत्या भागामध्ये फ्ल्यू आलेला आहे. दे गेट इन्फॉर्मेशन व्हेन यू सेंड मेसेज टू युअर फ्रेंडला पाठवता, रिलेटिव्सला पाठवता, फादर मदरला पाठवता, तर त्यावेळेला इट गोज टू द रिसर्चर्स आल्सो. आणि मग ते त्याच्यावर द फ्ल्यू इज इन धिस एरिया, त्याच्यावरून ते गेसिंग करतात. मॉनिटर अँड एरियाज अफेक्टेड बाय फ्ल्यू कॅन बी इझिली लोकेटेड, आणि त्यांना कोणकोणत्या एरियामध्ये फ्ल्यू झालेला आहे, ताप आलेला आहे हे त्यांना कळते. अफेक्टेड बाय फ्ल्यू कॅन इझिली लोकेटेड अँड नेसेसरीली प्रिकॉशन कॅन बी टेकन अँड दे टेल्स देअर इज ए व्हॉट प्रिकॉशन शुड बी टेकन. प्रिकॉशन म्हणजे सावधानता, कोणती प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते थ्रू व्हेरियस मीडिया, जस्ट मास मीडिया तिथे आहे, न्यूजपेपर, त्याच्यानंतर आपल्याला दिसतं टेलिव्हिजन, यांच्या माध्यमातून पीपल आर कन्व्हेड, लोकांना कळविल्या जाते. फार्मास्युटिकल कंपनीज वूड पे ह्यूज अमाऊंट टू रिसीव द हेल्थ डाटा ऑफ पीपल टू प्रमोट रिसर्च पर्टिक्युलर एरिया. फार्मास्युटिकल कंपनीज वूड पे, मोठ्या प्रमाणात पे करत होत्या, ह्यूज अमाऊंट टू रिसीव द हेल्थ डाटा ऑफ पीपल, म्हणजे पर्टिक्युलर एरियामधल्या लोकांचा डाटा मिळवण्यासाठी पैसा खर्च करत होते. विथ द हेल्प ऑफ डाटा गॅदर्ड, इंडिव्हिज्युअल्स आर ऑफन गिवन सजेशन अँड सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम दे आर एनकाउंटिंग. तर एनकाउंटर करत आहे बा, एनकाउंटर म्हणजे फेसिंग. तर कोणता प्रॉब्लेम फेस करत आहे तर त्या फार्मास्युटिकल कंपनीजला हेल्प होते. ते आपल्याला योग्य असं मेडिसिन, पर्टिक्युलर एरियामध्ये कोणतं मेडिसिन पाहिजे तर ते मेडिसिन आपल्याला दे मेक अँड प्रोव्हाइड टू अस, आपल्याला पुरवण्याचं कार्य करतात. देन सी अनादर पॉईंट इज गिवन हिअर, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. अनादर पॉईंट, बँक आल्सो यूज लॉट्स ऑफ बिग डेटा टुडे. बँकिंग आणि फायनान्स कंपनी अँड ट्रेडिंग कंपनी आल्सो युजेस बिग डाटा टुडे. हिअर इज गिवन द एक्सप्लेनेशन. सी पेज नंबर 38. Banking, finance and trading with the big data analytics, the investment pattern of people can be studied. तर हा बिग डाटा आपण जिथे कुठेही पैसा गुंतवला, कुठे आपण पैसा गुंतवताय तर याची माहिती म्हणजे इन्फॉर्मेशनच्या द्वारे मिळत असते. आपण कोणती FD केली, FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट केली का त्याची माहिती या बँकांना मिळत असते ॲनालिसिसच्या द्वारे. आणि अशा प्रकारे ॲनालिटिक द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न त्यांना करते. व्हॉट टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट पीपल डू टुडे, आज कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत आहे बा तर त्याच प्रकारची इन्व्हेस्टमेंट प्रोड्यूस करते बँकेवालेसुद्धा. बँक, फायनान्स कंपनी आल्सो, अदर इन्व्हेस्टर आल्सो दे गेट न्यू इन्साईट हॅव अनेबल्ड द बँक. तर जो इन्साईट, डीप अंडरस्टँडिंग, त्यांना अंडरस्टँडिंग होते का व्हेअर पीपल इन्व्हेस्ट मनी, लोक पैसा गुंतवत कुठे आहे. न्यू इन्साईट, आता आपण पाहतो की लोक अगोदर गोल्ड खरेदी करत होते आणि पैसा इन्व्हेस्ट करत होते. तर बँकांनी आज काय चालू केले, गोल्ड बॉन्ड चालू केले का जेणेकरून भविष्यामध्ये सोन्याचे भाव वाढतात म्हणून बँक गोल्ड बॉन्ड देतात. ॲक्च्युली ते गोल्ड देत नाही तर फक्त एक काय इन्व्हेस्टमेंटचं एक प्रमाणपत्र देतात. आणि गोल्डचा रेट वाढला तर भविष्यात ते वचन देतात काय आम्ही या भावाने तुम्हाला तुमचे इन्व्हेस्टमेंटचे पैसे देऊ. तर अशा प्रकारचं आपल्याला एक बिग डेटाचा उपयोग फायनान्स कंपनीजला, बँकांना होत असल्याचं दिसते. न्यू इन्साईट म्हणजे डीप अंडरस्टँडिंग हॅव एनेबल्ड द बँक अँड द फायनान्स कंपनी टू कम ए सुटेबल प्लॅन घेऊन येतात लोकांसाठी, इन्व्हेस्टर्ससाठी. बिग डेटा हॅज अनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन. या ज्या इन्स्टिट्यूशन आहे, बँक म्हणजे एक इन्स्टिट्यूशनच झाली, तर संस्था झाल्या, तर या फायनान्स कंपनी, ट्रेडिंग कंपनी यांचं स्मूथ काम चालण्याचं काम कशामुळे होत आहे, हे बिग डेटामुळे होत आहे. दे गेट ए कस्टमर, त्यांना चांगल्या प्रकारे कस्टमर भेटत आहे. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज युजिंग बिग डाटा टू प्रिव्हेंट सायबर क्राईम. आपण पाहतो का मोठ्या प्रमाणामध्ये आज सायबर क्राईम होत आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लोकांचे पैसे काढण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीच्या खात्यातले पैसे व्यक्ती काढून घेतो
तर हे सायबर क्राईमला फाइंड आउट करण्याचं, प्रेडिक्ट करण्याचं, कशा प्रकारे सायबर क्राईम घडतात बुवा, आपल्या खात्यातले पैसे कसे जातात बुवा, तर याची इन्फॉर्मेशन कस्टमरला देण्याचं काम बँकिंग आणि फायनान्स कंपन्या आज करतात. अँड फ्रॉड डिटेक्शन, फ्रॉड जे झालेला आहे तो डिटेक्ट करता, फाइंड आउट करता. अँड आर्च्युअल ऑफ ऑडिट ट्रायल, आर्च्युअल म्हणजे गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये जे ऑडिट ट्रायल म्हणजे ऑडिट म्हणजे लेखाजोखा, हा जर बरोबर नसेल तर तो अपूर्णता असेल तर त्याच्याबद्दल माहिती मिळते. बाय ॲनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर, ॲनालाइज करतात तो पास्ट डाटा ऑफ द कस्टमर अँड डाटा ऑन व्हेरियस ब्रूट फोर्स अटॅक बँक कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटॅक. तर बँक आपल्या कस्टमरला काय करतात, प्रॉफिट अटेम्प्ट कसे आहे प्रेडिक्ट करते, भविष्य सांगते का अशा प्रकारचे व्यवहार तुम्ही करू नका, नाहीतर तुम्ही काय कराल, ब्रूट फोर्स अटॅकमध्ये याल. ब्रूट फोर्स अटॅक म्हणजे काय, का जे सायबर क्राईमवाले आहे म्हणजे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फसवणारे जे लोक आहे ते काय करतात, व्हेरियस टाईप्स ऑफ पासवर्ड यूज करतात. जसं काय डेट ऑफ बर्थचा यूज करतात, मोबाईल नंबर याचा कोणता आहे ते पासवर्ड यूज करून दे मेक ट्रान्झॅक्शन, ते ट्रान्झॅक्शन करण्याचं काम करतात. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम, म्हणजे बिग डेटा हा बँक आणि फायनान्स कंपनींना प्रेडिक्ट सायबर क्राईम टेल करण्यासाठीच नाही, तर इट आल्सो हेल्प इन हँडलिंग इश्यू रिलेटेड मिस ट्रान्झॅक्शन, म्हणजे काही चुकीचे ट्रान्झॅक्शन होतात, काही एकाचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात, दुसऱ्याचे पैसे तिसऱ्या, असे जे मिस ट्रान्झॅक्शन होतात तर ते सुद्धा अंडरस्टँड करण्याकरता, ते करेक्ट करण्याकरता हेल्प होते. फेल्युअर इन नेट बँकिंग, नेट बँकिंगमध्ये फेल्युअर होता त्याच्यामुळे इन्स्टंटली पैसे जाऊ शकत नाही, तर त्याच्याबद्दलसुद्धा बिग डेटा इज यूज. इट कॅन इव्हन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाईक ऑन सर्व्हर, सर्व्हरवर कोण, स्पाईक्स म्हणजे अटॅक, सर्व्हरवर कोण अटॅक करत आहे तर याचीसुद्धा त्यांना पॉसिबल भविष्यात कोण करणार आहे त्याच्या अगोदरच जाणीव ते करतात बिग डेटाच्यामध्ये. सो दॅट बँक कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन अकॉर्डिंगली, बँक कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन अकॉर्डिंगली. व्यवहार, ट्रान्झॅक्शन मीन्स व्यवहार, एक्सचेंज ऑफ ट्रान्सफर ऑफ फंड, एकाच्या खात्यातले दुसऱ्याच्या खात्यात मोठ्या प्रमाणात आज आपल्याला माहीत आहे का, हे जो कॅशचे व्यवहार आहे ते लिमिटेड व्यवहारासाठी असतात. बिग जे अकाउंट असतात, जे सेटल पैसे पाठविण्याचे असतात ते कशाच्या माध्यमातून होत असतात, आज बँकांच्या माध्यमातून, ट्रान्सफरच्या माध्यमातून होत असतात. Here is given another institution, द सेक्युरिटीज एक्सचेंज ऑफ कमिशन, SEC म्हटलेलं आहे त्याला, सेक्युरिटीज त्याला सेबी असे म्हटले जाते. सेक्युरिटीज एक्सचेंज ऑफ कमिशन इज युजिंग बिग डाटा, मोठ्या प्रमाणात डाटा यूज करते. मॉनिटर फायनान्शियल मार्केट, फायनान्शियल मार्केटवर लक्ष ठेवणारी ही एक काय आहे, ऑर्गनायझेशन आहे इंडियामधली, सेबी त्याला म्हटलं जाते. मार्केट पॉसिबल इल्लिगल ट्रेड, इल्लिगल व्यवहार कुठे चालू आहे, दे गेट इन्फॉर्मेशन ड्यू टू बिग डेटा, बिग डेटामुळे त्यांना भेटते. आणि द SEC युजिंग नेटवर्क ॲनालिटिक, या नेटवर्क ॲनालिटिकचा SEC यूज करते, म्हणजे सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ कमिशन हे यूज करत असते. नेटवर्क ॲनालिटिक अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड इन द फायनान्शियल मार्केट. फायनान्शियल मार्केटमध्ये कोणत्या कंपन्या डिसीव करत आहे, कस्टमरला डिसीव करण्याचं काम करत आहे, तर ते त्यांना सेबीला अगोदरच माहिती मिळते ड्यू टू द बिग डेटा. बिग डेटामुळे त्याचं ॲनालिसिस होते. एवढी FD इज गो टू द, आपण प्रत्येक FD करतो, फिक्स्ड डिपॉझिट करतो, कुठेही इन्व्हेस्टमेंट करतो, इट गोज टू द सेबीला त्याची माहिती भेटते आणि त्याच्यावरून कोणत्या कंपन्या फ्रॉड आहे तर त्यांची ते शोधून काढतात आणि त्यांच्यावर इफेक्ट करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याचं काय. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, HFT, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इज ॲन एरिया व्हेअर बिग डेटा फाइंड्स ए लॉट ऑफ यूज टुडे. तर ही एक
हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग आहे, मोठ्या प्रमाणात जे व्यवहार करतात, ट्रेडिंग करतात, ट्रेड म्हणजे व्यापार कार्य करतात, तर त्यांचे मोठं म्हणजे त्यांचे समजून घ्या अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, भारतामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये त्यांच्या काय आहे ऑर्गनायझेशनचं वर्क पसरलेलं आहे, त्यांना या बिग डेटाचा यूज होतो. हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ए ट्रेडिंग डिसिजन. जे ट्रेडिंगचे डिसिजन आहे, व्यापाराचे डिसिजन आहे, तर ते अल्गोरिथम या एक सॉफ्टवेअर आहे, तर या प्रोसेस आहे, सॉफ्टवेअर आहे, त्याच्याद्वारे खूप बिग डाटा यूज केला जाते आणि अल्गोरिथमच्याद्वारे जे बिग कंपनी आहेत ते टेक ए डिसिजन. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग, इक्विटी म्हणजे जे शेअर मार्केट आहे, तर ते शेअर मार्केटच्या बद्दल मोठ्या प्रमाणात अल्गोरिथम डिसिजन देत असतात, अल्गोरिथमचा यूज करत असतात. ते इक्विटी ट्रेडिंग नाऊ टेक्स प्लेस व्हाया डाटा अल्गोरिथम अँड इन्क्रीजिंगली टेक इन टू अकाउंट म्हणजे लक्षामध्ये घेतात सिग्नल फ्रॉम द सोशल मीडियामधून, म्हणजे व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर हे सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामधून जे काही मेसेजेस त्यांना मिळतात, तर लोक जे सजेशन करतात किंवा लोक आपली माहिती मांडतात, तर दे युजेस इक्विटी डिपार्टमेंट ट्रेडिंग जे आहे, जे शेअर मार्केट आहे ते यूज करतात. न्यूज वेबसाईट टू मेक बाय अँड सेल डिसिजन इन स्प्लिट सेकंड म्हणजे एकदम थोड्या क्षणामध्ये खरेदी करण्याचं कार्य करतात. सेकंड म्हणजे एकदम कमी वेळामध्ये. अनादर ऑर्गनायझेशन विच यूज बिग डाटा हेअर इज गिवन स्पोर्ट डिपार्टमेंट ऑल्सो यूज बिग डेटा वेन वॉचिंग ए क्रिकेट मॅच. वी वॉच क्रिकेट मॅच ऑन टेलिव्हिजनवर आपण क्रिकेट मॅच पाहतो. देर आर मेनी फॅन्स ऑफ क्रिकेटचे खूप फॅन्स आहे. वी आर शोन सो मेनी परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. आपल्याला सो मेनी त्याच्यावर दाखविलेले असतात, ट्रेंड्स दाखविलेले असतात. हू विल विन द मॅच कोण विन करेल बॉ याविषयीचे परम्युटेशन दाखविलेले असतात. तर कॉम्बिनेशन ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस, तिथे आपल्याला स्टॅटिस्टिक ॲनालिसिस दाखवले असते. 2 रन्स किती घेतले, 4 रन्स किती घेतले, 6 रन्स किती घेतले, याचं ॲनालिसिस केल्या जाते आणि त्याच्यावरून एक डिसिजन घेतल्या जाते की अगोदरच प्रिडिक्ट केल्या जाते की ॲनालिसिस करून की हू विल विन द मॅच, कोण मॅच जिंकणार आहे. ए गिग्नेटिक डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम फ्रॉम रेकॉर्डिंग मॅचेस. तर मॅचेसवरून ज्या मॅच चालू असतात त्याच्यावरून गिग्नॅटिक म्हणजे बिग डाटा हा क्रिएटेड करण्यात येत असतो. ट्रेनिंग सेशन अँड वर्क आउट्स, आणि ट्रेनिंग सेशनच्या वेळेला हा बिग डाटा इज युजफुल फॉर द प्लेयरसाठी मग हा उपयोगाचा असतो. द डेटा एनेबल्स द स्पोर्ट्समॅन टू स्टडी हिज परफॉर्मन्स. त्याचा परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी, परफॉर्मन्स वाढविण्यासाठी दिस बिग डेटा इज यूज ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. आणि त्यांचा अपोनंट आहे, तो समोरचा जो प्लेयर आहे तो कशा प्रकारचा आहे त्याची माहितीसुद्धा मिळत असते. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. तर या बिग डेटाचा उपयोग ट्रिमेंडसली म्हणजे मोठ्या प्रमाणात हेल्प होते. इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे, एका व्यक्तीचा आणि टीमचा सुद्धा परफॉर्मन्स जो आहे, जो म्हणजे त्या कामगिरी आहे ते परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी सुधारण्याकरता मदत होते. द सेन्सर एम्बेडेड इन द स्पोर्ट इक्विपमेंटमध्ये सेन्सर्स लावलेले जातात, म्हणजे माहिती देणारी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये डेटा कलेक्ट होतो. एम्बेडेड म्हणजे फिक्स केले जातात, बसवले जातात इन द स्पोर्ट इक्विपमेंट. जसं का बॅटमध्ये सेन्सर जर बसवलं तर बॅट कशा प्रकारे मारला जाते, व्हेरियस इन्फॉर्मेशन, बॉलचा स्पीड काय होता, काय सगळी माहिती भेटेल आणि कशा प्रकारे तो खेळायला पाहिजे होता आणि कशा प्रकारे खेळला गेला हे सगळं सेन्सर इन्फॉर्मेशन देते. सेन्सर एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड अवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर. आपला स्वतःचा गेम आपल्याला त्याच्यामध्ये रेकॉर्ड केला जातो आणि नंतर आपल्यालाच आपला गेम पाहता येतो. द सेन्सर हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन. हे फील्ड ग्राउंडची कंडिशनसुद्धा आपल्याला ते सेन्सर सांगते. द वेदर कंडिशन, वेदरची सुद्धा ते सेन्सर माहिती दे. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स एक्सेट्रा.
lots of information give the sensor which is attached in the इक्विपमेंट जे स्पोर्ट इक्विपमेंट असतात त्याच्यामध्ये बसव. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी इच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. व्हिडिओ जे ॲनालिटिक्स केल्या जाते, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर जे इन्फॉर्मेशन दिल्या जाते तर ते आपल्याला इच अँड एव्हरी परफॉर्मन्स आपल्याला प्रत्येकाचा आणि आपलासुद्धा मायन्युटली बारकाईने आपल्याला पाहण्यास मदत होते. तर हेअर we stop. Remaining points we shall see in the next video. You stay home, stay safe, and read regular at your home English textbook. I hope that you understand the lesson very well. If your suggestion is there, send me in the suggestion box. Thank you very much, student.